नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज होत असतानाच नक्षलवादानं पुन्हा डोकं वर काढलंय. छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि काही पोलीसही अर्थात जवान शहीद झाले. 2013 मध्येही छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांच्यासह 27 जण ठार झाले होते. एकीकडे अशा हल्ल्यांचा इतिहास असताना आता तर नक्षल्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. गडचिरोलीत एटापल्ली तालुक्यामध्ये मतदानावर बहिष्कार टाका असं आवाहन करणारे फलक झळकलेत. नक्षल्यांना नेमकं काय हवंय? लोकशाही उलथवून टाकण्याचा हा त्यांचा कट आहे का? निवडणुकांवर बहिष्कार टाका असं आवाहन ते का करतायत? नक्षलवादाविरोधात आत्तापर्यंत ऑपरेशन ग्रीन हंट याच्यासह अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. त्यातून काय साध्य झालं? नक्षलवादावर ठोस उपाययोजना काय करता येईल? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. नक्षलवाद्यांचं लोकशाहीला आव्हान. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस पक्ष, मधु चव्हाण, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, उदय नारकर, नेते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, आणि प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न उदय नारकर यांना आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते आहेत. नारकर साहेब, आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं नक्षलवाद्यांनी हल्ला करून एका भाजप आमदारासह काही जणांचा जीव घेतला आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीला लोकशाहीतलं महत्त्वाचं पर्व या देशामध्ये सुरू होत असताना निवडणुकांवर बहिष्कार टाका अशी घोषणा केली. या दोन्ही गोष्टी का केल्या जात आहेत? या चर्चेमध्ये सहभागी होत असताना प्रथमच मी हा दंतेवाड्यामध्ये नक्षलवाद्यांनी जो दहशतवादी हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये जे जीव घेतलेले आहेत या कृत्याचं मी माझ्या पक्षाच्या वतीनं अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. लोकशाही प्रक्रियेमध्ये हिंसेला स्थान असता कामा नये, हिंसाचार पसरवता कामा नये असे मानणारी आमची विचारधारा आहे. त्या पद्धतीनं राजकारण झालं पाहिजे व समाजामध्ये लोकशाही हा कोणतेही प्रश्न मांडण्याचा आणि सोडवण्याचा हा विहित मार्ग आहे. आणि लोकशाही ही दुबळी करण्याचे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या बाजूने प्रयत्न होत असतात. आपण ज्यांना डावीकडून म्हणतो, उजवीकडून म्हणतो, असे प्रयत्न होत असतात. नक्षलवादी चळवळ या देशामध्ये जी रुजली, निर्माण झाली, त्या नक्षलवादी चळवळीला त्यातल्या काही गटांना लोकशाही ही मान्य नाही, लोकशाही संकल्पना मान्य नाही, संसदीय लोकशाही मान्य नाही. अगदी उदय नारकर, आपण आपल्या वाक्यामध्ये उजवीकडून आणि डावीकडून लोकशाही बळकट करण्याऐवजी ती कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असतात असं वाक्य वापरलं. दरम्यान नक्षलग्रस्त भागामध्ये जो फलक लावून विरोध केला गेलेला आहे लोकशाही प्रक्रियेतील सर्वसामान्य मतदारांच्या सहभागाचा, त्या फलकावर नक्की काय लिहिलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्याकडे ती ग्राफिक्स आहेत. आपण थोड्याच वेळात ती स्क्रीनवर येतील तेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवतो. आत्ताच्या घडीला आपण पाहू शकता ते असं म्हणतायत की आम्हाला वेगळं संविधान, वेगळं सरकार पाहिजे, ज्यामुळे तुम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाका, तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यांना मारून हकलून लावा. ही वाक्यरचना आपण पाहतो आहोत. ही किती हिंसक आहे. आणि या वाक्यरचनेच्या माध्यमातून या देशातल्या मूलभूत संवैधानिक रचनेलाच आव्हान दिलं जात आहे. प्रवीण दीक्षित, हा विषय किती गंभीर मानायचा आहे आणि या प्रकरणात आपण शांत आणि सौम्य भूमिका आजवर घेतली आहे का आपल्या भूमिका सरकारनुरूप बदलत गेलेल्या आहेत? नाही, मला असं वाटतं की सुरुवातीपासून अगदी जर आपण बघितलं की संविधान आपले निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे ह्या मार्क्सिस्ट फिलॉसॉफीपासून दूर राहायचं आहे. परंतु त्याचा पूर्णपणे निषेध करत गेले जवळजवळ 4 दशकापेक्षा अधिक आज सतत ह्या लोकशाहीचे जे काही प्रतिनिधी असतील, लोकशाहीची जी प्रक्रिया असेल त्याच्यावरती सतत हल्ले करणं,
त्यातल्या लोकांना ठार मारणं, मग अगदी त्यातले जे आपल्याला आठवत असेल की अच्युतानंद साहूसारखे जे रिपोर्टर होते त्यांनासुद्धा ठार मारणं, आज आमदार मांडवी यांना ठार मारलेलं आहे. हे जे सगळे प्रकार आहेत हे केवळ लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करणे आणि कुठल्याही प्रकारे लोकांच्या प्रक्रियेतून निवडलेली जी काही माणसं असतील त्यांना काम करू न देणं हा एकमेव हेतू आहे. पण मग हा हेतू साध्य करत असताना ज्या वेळेला आपण मार्क्सवादी पक्षाच्या प्रतिनिधींना विचारतो ते मात्र या घटनांचा निषेध करताना दिसतात. मुळात या दोन्ही संघटनांमध्ये पडद्यामागे काही सूत्र संबंध असतात का आणि पडद्यासमोरची भूमिका वेगळी असते का? नाही, त्यात मार्क्सवादी हे पूर्णपणे आपण जे जसं आपल्याबरोबर उदयजी आहेत हे आणखीन मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हे जे आहेत यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्याचा फरक हा उदयजी जास्ती सविस्तर आपल्याला सांगतीलच. परंतु मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हे जे गट आणि त्याचे जे लोक आहेत यांचा कुठल्याही प्रकारे लोकशाही प्रवृत्तीवरती विश्वास नाही आहे. आणि याच्या उलट उदयजी आहेत हे गेले जवळ आज 40 वर्ष 50 वर्ष हे पूर्णपणे लोकशाही प्रवाहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. परंतु जसं आता आपण दाखवलं की गडचिरोलीमध्ये निवडणुकीवरती बहिष्कार घाला किंवा जे कोणी तिथे प्रचार करतील त्यांच्यावरती हल्ले करा, अशा प्रकारचं उघड राष्ट्रविरोधी करणारे हे जे कृत्य करणारे आहेत हे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आहेत. हा फरक महत्वाचा आहे. अगदी हा फरक महत्वाचा आहे आणि या चर्चेनिमित्तानं तो समोर आला हे फार बरं झालं. अन्यथा बऱ्याचदा CPI-M आणि CPI-ML मधला फरक लक्षात न आल्यानं सुद्धा बऱ्याचदा जनमानसातल्या प्रतिमा वेगळ्या उमटत असतात. उदय नारकर, आपल्याला बोलायचं आहे, आपण लवकर आपली भूमिका मांडा कारण मला इतरही मान्यवरांकडे जायचं आहे. या बाबतीमध्ये फक्त मी एकच सांगू इच्छितो की केवळ अज्ञानातून हे फरक धूसर केले जात नाहीत, तर जाणून बुजून देखील हे फरक धूसर केले जातात आणि काही खोटे शत्रू निर्माण करण्यासाठी म्हणून देखील या गोष्टीचा वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे की अचानक काही शेंडा बुडखा नसताना शहरी नक्षलवादी नावाची एक संकल्पना आपल्याकडे अशी सरळ सोडून दिली आणि ती अत्यंत बेजबाबदारपणे वापरण्यात येते. मला असं वाटतं की ही गोष्ट अज्ञानातून झालेली नाहीये, ही अत्यंत हेतुपूर्वक झालेली आहे. आणि नक्षलवाद्यांचा जेवढा धोका आहे तितकाच धोका याही प्रकारच्या कारवायांचा आहे हे अगदी. आणि आपण उदय नारकर नेमकं त्याचं एवढंच म्हणेन की जे आता शहरी नक्षलवाद्याचा उल्लेख करण्यात आला तो मात्र आता याच्यामध्ये उदयजींच्या बरोबर मी पूर्णपणे असहमत आहे. अगदी. कारण त्यांनी उघड शस्त्र गोळा करणे आणि पंतप्रधानांसारख्या लोकशाहीतून निवडून आलेल्या माणसाला सुद्धा ठार मारणे, त्याला चिथावणी देणे, याच्यासाठीची जी चिथावणी यांनी दिलेली आहे अत्यंत आक्षेपार्ह आहे. सिद्ध करावं लागेल. हे ते सिद्ध चालूच आहे. झाल्यानंतर हे विधान जरूर करावं. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये कालच्या हत्येची जबाबदारी जर घेतली असेल तर ते जबाबदारीत असतं आपण त्यांना म्हटलं पाहिजे, त्याचा आपण निषेध केला पाहिजे. परंतु विधान करत असताना ते सिद्ध झालेलं असलं विधान पाहिजे. आरोप कोणावरही करता येते. माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की आपण ही चर्चा सुप्रीम कोर्टाने वारंवार याच्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणखी सांगितलं की ह्यांच्यावरती असलेले जे काही आरोप आहेत यांची पूर्ण चौकशी झालीच पाहिजे आणि ह्यांना कुठल्याही प्रकारे तुम्ही बाहेर ठेवू नका. अगदी. आपल्यासोबत विवेक अग्निहोत्री नेमके या चर्चेच्या निमित्तानं आणि अनुषंगानं जोडले गेलेले आहेत. त्यांची ही भूमिका आणि मतं आपण जाणून घेऊ आणि आपली ही चर्चा पुढे नेऊ. विवेक अग्निहोत्री हे दिग्दर्शक आहेत आणि बुद्धा इन ट्रॅफिक जॅम हा त्यांचा नुकताच सिनेमा एका अर्थाने वादग्रस्तही ठरला होता. तो त्यातल्या अर्बन नक्सलिझम या विषयावरच्या शहरी नक्षलवादावरच्या त्यांनी केलेल्या भाष्य स्वरूपातल्या भूमिकेमुळे. विवेक जी, आपका स्वागत है जी24 तास पर और मेरी आवाज उम्मीद है कि आप तक पहुंच रही होगी. जी हाँ, जी हाँ, स्वागत है. विवेक जी, हम बात कर रहे थे नक्सलाइट मूवमेंट की, साथ ही साथ माओवादी मूवमेंट की. आप जानते होंगे कि जिस तरीके से बीजेपी के एक MLA की हत्या हुई, उसके साथ उनके PA और अन्य कुछ हमारे जवान भी मारे गए हैं दंतेवाड़ा बस्तर इलाके में. जी हाँ. आप इस पूरी मूवमेंट को करीब से जानते हैं, उस पर आपने एक फिल्म भी बनाई है. यहाँ हालिया बहस में एक बयान आया कि CPI-M, CPI-ML अलग अलग हैं, उन दोनों के नजरिए अलग हैं और दोनों का लोकतंत्र के प्रति रवैया भी अलग है. आपकी राय? मैं इस बात को नहीं मानता हूँ. अगर आप देखें ये लोग एक ही बात करते हैं, ये सब एक दूसरे के कॉमरेड्स हैं.
छोटे छोटे गुटों में बटे हुए हैं, वो अलग बात है, लेकिन इनकी सोच अलग है। आज पिछले कई सालों से हमारे ऊपर चाइना एक प्रॉक्सी वॉर चला के रखा है, जिसको नेशनलिज्म और माओइज्म के नाम से जाना जाता है। और मैंने ये पहले से, इनकी जो लड़ाई है, इनकी लड़ाई कोई बीजेपी और कांग्रेस से नहीं है, इनकी लड़ाई है डेमोक्रेसी से और भारत से। ये भारत की डेमोक्रेसी खत्म करना चाहते हैं, ये इन लोगों का पूरा मकसद है, जो कि इनका डॉक्यूमेंट है अर्बन पर्सपेक्टिव, उस तक में लिखा हुआ है, जिसको अगर पढ़ने की कोशिश करें, जो भी कह रहे हैं कि ये अलग पार्टी है, सारी जो कम्युनिस्ट और लेफ्टिस्ट थिंकिंग है, अल्टीमेटली आप देखिए ये सब एक ही दिशा में आपको ले जाती है, जो है कि भारत की सभ्यता के साथ लड़ाई लड़ना। और ये सब फंडेड है तरह तरह के टेरर ऑर्गेनाइजेशंस के साथ, तरह तरह के चाइनीज मनी के साथ, और ये सब लोगों का एक ही उद्देश्य है, किसी तरह भारत की सक्सेस ग्रोथ जो है उसको रोका जाए। यानी अगर ऊपरी तौर पर बात करें तो ये लोकतंत्र को चुनौती देना चाहते हैं, क्या ये बयान सही होगा? नहीं, मैं इसको और करेक्ट कर देता हूँ, एकदम टेक्निकली करेक्ट कर देता हूँ। लोकतंत्र को चुनौती नहीं देना चाहते, ये लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं। ये जो इंडिया का कॉन्स्टिट्यूशन है उसको खत्म करना चाहते हैं। इनका ऑब्जेक्टिव ये है कि 2025 तक टू टेक ओवर द स्टेट ऑफ इंडिया, मतलब भारत का जो स्टेट है उसको टेक ओवर कर लेना। और उसके लिए जो तकनीक है वो यही गोला बारूद और लोगों को मारना है। मैंने 3-4 महीने पहले ही कहा था, इलेक्शन के आसपास खून खराबे का इनका प्लान है, स्ट्रेटेजी है। मेरे को इन्फॉर्मेशन थी और वही हो रहा है। आपको ये इन्फॉर्मेशन कहाँ से मिली थी? सर, अब मैं पिछले 10 साल से इस विषय में शोध कर रहा हूँ, तो मेरे भी तमाम जैसे जर्नलिस्ट लोग के सोर्सेज होते हैं, आप एक समझ लीजिए मैं भी एक तरह का जर्नलिस्ट ही बन गया हूँ। मेरे भी सोर्सेज है, मुझे खबरें आती रहती हैं जी। और उसमें क्या क्या बताया गया था? क्या और कुछ हमले की संभावना थी या केवल एक हमले से मामला खत्म होने वाला था? सर, ये आज हम बात कर रहे हैं, पिछले 1 महीने में 4 हो चुके हैं। बस कोड आया था, 4 जवान अभी कुछ दिन पहले मरे थे। तारीख आज मैंने ट्वीट भी किया, उसमें लिस्ट बताई कि इतने दिन से ये सब चल रहा था और हम लोग को अंदेशा क्यों नहीं हुआ इस बात का। क्यों छत्तीसगढ़ गवर्नमेंट को नहीं लगा एक के बाद एक वहां हमले हो रहे हैं, ये बात आगे बढ़ेगी? क्या छत्तीसगढ़ में सरकार बदल जाने की वजह से ये बदलाव हुआ है, रवैया बदला है पुलिस की तरफ? देखिए, मेरा ऐसा मानना है कि कांग्रेस पार्टी जहां भी जाती है वहां पे स्टोन पेल्टर्स, जिहादी, टेररिस्ट, क्रिमिनल्स इनको शह देती है। कांग्रेस हमेशा से इनसे सांठगांठ करके जीतती आई है और हमेशा पावर में रही है। कि मेरा अपना ऑब्जर्वेशन है, इसको लेके कोई भी विरोध कर सकता है। जी विवेक जी, आप इसी तरीके से बहस में बने रहिए, हमारे साथ कांग्रेस के प्रवक्ता हैं। मैं कुछ और चंद सवाल आपको करना चाहूंगा, आप मेरी गुजारिश है कि बने रहें इस बहस में। आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आहेत। राजू वाघमारे, ज्या पद्धतीनं माझ्याकडे ऑपरेशन ग्रीन हंटच्या विषयीचा तपशील आहे तो मी आपल्याला देतो आणि त्यानंतर माझा प्रश्न विचारतो। तो तपशील असा आहे की ऑपरेशन ग्रीन हंट हे तुमच्याच सरकारच्या काळात सुरू झालं 2009ला। त्यामध्ये 1 लाख अर्धसैनिक बलं ही 2012ला आली, त्यानंतर ती संख्या आणखीन 10,000ने वाढवली आणि अशाच पद्धतीनं वारंवार सैनिकांची संख्या वाढवण्याचं काम या प्रकरणामध्ये सुरू आहे। BSF, ITBP, COBRA, कोब्रा अशा प्रकारच्या 3 वेगवेगळ्या सैनिकांच्या तुकड्या नक्षलवादाला संपवण्यासाठी काम करतायत। काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झालेलं हे ऑपरेशन ग्रीन हंट पी चिदंबरम यांच्याकडून सुरू झालं होतं, मात्र तुमच्याच सरकारच्या विविध लोकांनी ते पुढे हाणून पाडलं आणि त्याचे परिणाम आपण आता पाहतो आहोत। या भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, कसं आहे माहिती आहे का की चिदंबरम साहेबांनी जे सुरू केलं त्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी आमच्या सरकारने ते बंद पाडलं किंवा काँग्रेसवाल्यांनी बंद पाडणं असं बोलणं चुकीचं ठरेल। मग त्यांनी जे सुरू केलेलं होतं ते आताच्या 2014 नंतर मोदी सरकार आल्यावर ते का नाही सुरू केलं? नाही ते सुरू आहे, त्याचाही दस्तावेज माझ्याकडे आहे वाघमारे साहेब। माझं म्हणणं 2009 ते 2014 दरम्यान चिदंबरम यांच्या एका चांगल्या उपाययोजनेला हरताळ फासण्याचं काम काँग्रेस अंतर्गत राजकारणात झालं, ते का? त्याचं उत्तर द्या। नाही, पहिली गोष्ट की काँग्रेस अंतर्गत कोणतंही राजकारण त्याच्यामध्ये झालेलं नाही। ते सरकारी त्यांनी घेतलेलं ते पाऊल होतं आणि सरकारच्या काळात घेतलेली पावलं, सरकारच्या विविध योजना ज्याप्रमाणे कुठेतरी अडकतात त्याच्याप्रमाणे ते अडकलं असेल। पण ते सुरू करण्याचा हेतू 1,20,000 सैन्यांना तिकडे घेणं, त्यांची भरती करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, हा सगळा उद्देश नक्षलवाद्याचा खात्मा करायला होता। आता कोणतरी विद्वान आपल्या चर्चेमध्ये आहेत, त्यांनी सांगितलं हिंदीमधून
की काँग्रेसचा साठगाठ आहे किंवा काँग्रेसचा असं आहे, अशा प्रकारचे लोक अर्धवट माहितीच्या आधारे कोणावर तरी टीका करायची म्हणून काँग्रेस पक्षावर टीका करायची अशा पद्धतीची उदाहरणं देतात. अहो, काँग्रेसची जर साठगाठ असती तर छत्तीसगडमध्ये जे आमच्या काँग्रेसचं फक्त विद्याचरण शुक्ला हे नाव तुम्ही घेतलं, आमच्या काँग्रेसची पूर्णपणे नेत्यांची एक पिढीच्या पिढी आणि 2 पिढ्या ॲक्च्युली त्या पूर्ण 27 जणांच्या त्या याच्यामध्ये मारून टाकण्यात आल्या. कसली काँग्रेसची साठगाठ आहे? याच्यामध्ये जास्तीत जास्त मरण पावलेले लोक जर तुम्ही बघाल तर ते काँग्रेसचे आहेत. पक्षीय स्वरूपावर तुम्हाला त्याचा निश्चितच मोठा आघात झालेला आहे. डॉक्टर राजू वाघमारे, या बाबतीत काहीच नाकारता येणार नाहीये. पण राजू वाघमारे, वेळेची मर्यादा असल्यामुळे माफ करा, मला आपल्याला तोडावं लागतंय, कारण इतर मान्यवरांनाही आपल्याला चर्चेत सहभागी करायचंय. आपल्या अगदी ठीक आहे, बोला मात्र कृपया वेळेमध्ये करू द्या. मला एकच सांगायचं आहे की अशा प्रकारची विधानं करून पक्षाला दुटप्पीपणाचं धोरण लावण्याचं काही कारण नाही. काँग्रेसनी आतापर्यंत या देशाच्या सुरक्षिततेसाठी, अंतर्गत सुरक्षिततेसाठी आणि बाहेरच्या सुरक्षिततेसाठी कसून काम केलेलं आहे. अगदी आपण याच्यावर प्रतिक्रिया घेऊ. विवेक अग्निहोत्री आपल्या सोबत आहेत. विवेक जी, शायद मेरी आवाज आप तक पहुंच रही होगी, आप कनेक्टेड होंगे हमसे. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आपला फोन संपर्क तुटलेला आहे. उदय नारकर यांना प्रतिक्रिया द्यायची आहे. उदय नारकर, 2 विधानं यामध्ये झाली. पहिली गोष्ट, CPI-ML CPI-M हे वरवर दिसायला दोघं जण वेगळे आहेत, आतून ते एकत्र आहेत. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया 30 सेकंदात. मग माझा पुढचा प्रश्न इतर मान्यवरांना. खरं म्हणजे हे जे कोणी आहेत प्रवक्ते असल्यासारखे जे बोलतायत, त्यांनी थोडासा अभ्यास करून जर चर्चेमध्ये सहभागी झाले, माहिती घेतली तर जास्त बरं होईल. कुणाचाच वेळ वाया जाणार नाही आणि चुकीची माहिती देखील लोकांच्या समोर जाणार नाही. CPI-ML आणि CPM हे 2 वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांच्या घटना आहेत. CPMची घटना आहे, त्यांनी ती घटना वाचली असती, त्यांनी इतिहास बघितला असता तर अशी अज्ञानमूलक विधानं त्यांनी केली नसती आणि त्यांना हे व्यासपीठ देखील आपण उपलब्ध करून दिलं नसतं. मला असं वाटतं की त्यांच्या त्या अज्ञानमूलक विधानांच्यावरती आपण वेळ वाया घालवा असं मला वाटतं. हरकत नाही. आपल्याला आता मधु चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, त्यांना चर्चेत सहभागी करायचं आहे. मधु भाऊ, 2009ला सुरू झालेलं ऑपरेशन ग्रीन हंट आज तागायत कायम आहे. आकडेवारी हातामध्ये आहे आणि ती विविध प्रकारे स्पष्ट करते की तुमच्या सरकारने 2014ला सत्तेत आल्यापासून ऑपरेशन ग्रीन हंट करत नक्षलवाद्यांच्या विरोधातली मोहीम अधिक प्रखर केली. पण ही प्रखर केलेली मोहीम अपयशी का ठरताना दिसतेय? नक्षलवाद्यांचे हल्ले थांबताना का दिसत नाहीत? असं आहे की या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणं सोपं पण आहे आणि कठीणही आहे. पहिली गोष्ट, आपणच आपल्या चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे की आम्ही ती 2014 साली सुरू केलेली आहे. आता माझे मित्र उदय नारकर यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. ते कदाचित ज्याला आपण डाव्यांमधले उजवे किंवा सॉफ्टिस्ट म्हणू अशा तऱ्हेचे मवाळ असू शकतात, परंतु दाखवायचे दात आणि बोलायचे दात, खायचे दात हे वेगळे असू शकतात. कारण माझं मत आहे की उजवे कम्युनिस्ट सोडले की ज्याच्यामध्ये डांगे वगैरे ही सगळी मंडळी त्या काळातली होती, आणि ही जी त्या ठिकाणी मग लेनिनवादी असतील, मार्क्सिस्ट असतील, माओवादी असतील, ह्या मंडळी ह्या तुम्ही मला सांगा की आता ज्या सगळ्या तथाकथित जे सगळे प्रोफेसर वगैरे म्हणजे प्राध्यापकाच्या शिक्षकाचं झूल पांघरून ज्यातून हिंसक प्रचार, ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो, त्यांना वाचवण्यासाठी, न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी, वाचकांची पत्र लिहिण्यासाठी, स्तंभलेख लिहिण्यासाठी आपल्यापैकी काही लोक पुढे नव्हते का? आणि म्हणून अतिशय निर्गुणपणे 2014 साली या दोघांच्या विरोधात त्या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की अशा तऱ्हेच्या दहशतवादाच्या विरोधात, हिंसक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कठोर पावलं उचलतोय. कुठली कठोर पावलं उचलत आहेत? त्यांचा आताचा जाहीरनामा काय आहे की जे टेररिस्टचा त्या ठिकाणी निपात करणाऱ्या सैनिकांना जे विशेष अधिकार दिले ते आम्ही काढून घेऊ. या देशामध्ये अलगाववाद जो काश्मीरमध्ये पोचला गेला, जे नेहरू गांधी घराण्याच्या पापाचं त्या ठिकाणी फळ बघतात, ते 370 कलम आम्ही रद्द करू देणार नाही. 35 हे आम्ही रद्द करू देणार नाही. कोणी कफल्लक माणूस महाराष्ट्रात येऊन नोकरी करू शकतो, जमीन घेऊ शकतो, आणि महाराष्ट्रातला कोणी माणूस येऊन भारताचे माननीय राष्ट्रपती सुद्धा तिथे जाऊन त्या ठिकाणी एक घर घेऊ शकत नाहीत. आता आम्ही वेगळं
या सगळ्याला म्हणजे उलट दहशतवादाला होय मी जबाबदारीने एक वाक्य बोलतो, माझ्या मित्रांना राग येईल, मी बेजबाबदारीने बोलत नाही. आता छत्तीसगडमध्ये विजय झाला, नक्षलवाद्यांच्या काही गटाला काँग्रेसनी जवळ केलं, मतदानाच्या जंगल भागात जे काही केंद्र होती त्याच्यामध्ये, आणि त्यांना सांगितलं की तुमच्यापैकी काही लोकांना आम्ही सोडू, पण आम्हाला यावेळेला सत्तेवर यायचं आहे, या बीजेपीला घालवायचं आहे. आणि त्यावेळेला छत्तीसगडमधल्या नेत्यांनी काय सांगितलं की होय एक नक्षलवाद पत्करला पण आम्हाला मोदी नको. ठीक आहे, या निमित्तानं राजू वाघमारेंचा खुलासाही आपण घेऊया. पण त्याचबरोबर प्रवीण दीक्षित आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, मुद्दा असा आहे की या चर्चेचं जे सूत्र आतापर्यंत निघतंय ते उदय नारकर मान्य करोत अथवा न मान्य करोत, पण चिंता स्वरूपात व्यक्त होणारं सूत्र असं सांगतं की मुळात लोकशाही रचनेला आव्हान देणं हा एक कलमी कार्यक्रम समोर येतोय. तो मार्क्सवाद्यांचा नसेल, पण तो मार्क्सवादी लेनिनवाद्यांचा आहे. थोडं दुरुस्त करतो. नक्षलवाद्यांच्याकडून लोकशाहीला निश्चितपणे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय हे मी पहिल्यांदा वाक्य मी म्हणालेलो होतो. माझ्या विधानाचा अग्निहोत्रींनी विपर्यास करण्याची गरज नव्हती. आणि खरं म्हणजे मधू चव्हाण यांच्याबद्दल तर मला इतका आदर आहे, परंतु त्यांनी का विपर्यास करावा मला कळत नाही. याचं कारण असं की अग्निहोत्रींनी अज्ञानातून काही विधान केलेलं असेल, पण चव्हाण असं चलाखी का करताय ते मला कळत नाही. चलाखी राजकीय भूमिका असेल, पण आपण सिस्टम आणि प्रशासनाच्या संदर्भामध्ये ते असं म्हणाले की आपण आज शहरी नक्षलवादी हे वाक्य प्रचार वापरतो. आपण कोण? अहो तुम्ही वापरता, बाकीचे कोणी वापरत नाही. अगदी आपल्याला अर्बन नक्षलवादावर चर्चा करायची आहे. मला प्रवीण दीक्षित यांना विचारायचं आहे, शत्रू निर्माण करून त्यांच्या हत्या करायच्या हा देखील लोकशाहीला असलेला आपण त्याच्यावर येऊ, आपण त्याच्याविषयी बोलू, चर्चा करावी लागेल. उदय नारकर नक्की करू. मला प्रवीण दीक्षित आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. एवढंच अंडरलाईन करू इच्छितो की याच्यामध्ये काँग्रेस असोत किंवा अन्य कुठलेही राजकीय पक्ष असोत, या सगळ्यांनी हे लक्षात घेणं जरुरीच आहे की ह्यातल्या सर्व प्रतिनिधींना ह्या नक्षल्यांनी ठार मारलेल्या आणि त्यांना ते ठार मारणार आहेत. म्हणजे ते ठार मारताना पक्ष बघत नाहीत. त्यांना आता जसं अग्निहोत्रींनी सांगितलं ते पूर्णपणे डॉक्युमेंट बेस्ड अशी ही आर्ग्युमेंट आहे. डॉक्युमेंट कोणाचं आहे? डॉक्युमेंट हे स्वतः ह्या माओवादी किंवा मार्क्सिस्ट लेनिनिस्ट जे आहेत त्यांनी बनवलेलं डॉक्युमेंट आहे. आणि त्यांनी पूर्ण विचारांती ते 2007 मध्ये बनवलेलं आहे. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला अर्बन नक्सलिझम हा वाढवायचा आहे. हे उदय नारकरना मी मुद्दाम सांगू इच्छितो, कोणाची काल्पनिक ही काही सीमा नाही आहे. हे जे आहेत हे शब्द स्वतः माओवाद्यांनी वापरलेले शब्द आहेत. नाही, मग मला याच्यातला एक प्रश्न असा आहे की लोकशाही यंत्रणेला आव्हान देऊन साध्य काय करायचंय? भारताचे आडवे 2 तुकडे करणं ही त्यांची मूळ रचना आहे का? नाही, नुसते 2 तुकडे नाही, त्यांना तुकडे तुकडे करायचे आहेत. त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्हाला तुकडे तुकडे करायचे आहेत आणि आम्हाला या ठिकाणी डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटॅरिएट ही त्यांचं जे काही गेली 100 वर्षापासून चाललेलं आहे, आम्हाला माओवाद इथे आणायचं आहे. आम्हाला इथले जे काही लोकशाही आलेले लोक आहेत ते नको आहेत. सैन्य नको आहे, पोलीस नको आहेत, प्रशासन नको आहे, राजकीय पक्ष नको आहेत. मग पाहिजे कोण? आमची स्वतःची फक्त हुकुमशाही पाहिजे. अगदी. आणि जर समजा आपण थोडंसं मागे गेलो आणि 2009ला ऑपरेशन ग्रीन हंट सुरू झाल्याचा संदर्भ पुन्हा एकदा घेतला, तर तुमच्या अंतर्गत अभ्यासातून असा निष्कर्ष किंवा कुठला निष्कर्ष बाहेर येतो ज्या 2009ला सुरू झालेलं हे ऑपरेशन त्याच सरकारमधल्या लोकांकडून अपयशी ठरवण्यासाठी प्रयत्न होतात? ती कोण माणसं असतात त्याचा तपशील द्या, ज्यावर आपल्याला राजू वाघमारेंना बोलतं करायचं आहे. तसं आहे, राजू वाघमारेंनाही त्याची कल्पना आहे की जसं गडचिरोलीसारख्या भागामध्ये जेव्हा काही अर्बन नक्सलाइट्सना पकडलं होतं त्यावेळेला एक केंद्रीय मंत्रीच होते की त्या केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना पत्र लिहून त्यांना तुम्ही ताबडतोब सोडून द्या आणि याच्यामध्ये त्यांची काही कारवाई करू नये अशा प्रकारची पत्र लिहिलेली होती. ही अंतर्गत दुफळी ही काँग्रेसमध्ये त्यावेळेलाही होती आणि काही लोक जरी तर चिदंबरमसारखे त्याच्या विरुद्ध प्रचार करत होते, काही ॲक्शन घेत होते, पण त्यांचे जे काही सहकारी होते ते सहकारी मात्र त्याच्या पूर्णपणे विरुद्ध वागत होते. अगदी. आपण राजू वाघमारेंकडून त्याचं उत्तर घेऊ. राजू वाघमारे, ही दुफळी त्रासदायक ठरली आहे. 2014 नंतर सुद्धा 10,000 20,000 हजाराच्या संख्येनं अर्धसैनिक बलं तैनात करण्यात आली, मात्र त्याचं यश तसं मिळालं नाही. आणि छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मात्र नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा बळ मिळाल्याचीच स्थिती समोर येते. नाही, मला पूर्ण वेळ द्या प्रसाद कातेजी, कारण मला मगाशी पण बोलायचं होतं. मधू चव्हाणजी बोलले त्यावेळी. कसं आहे प्रसाद कातेजी की मधू चव्हाणजी जे म्हणतायत
की ज्या पद्धतीचं काँग्रेसनी छत्तीसगडमध्ये केलं, अहो पूर्ण त्या संपूर्णपणे आपल्या आसाम आणि पूर्ण ईस्टर्न भारतमध्ये ज्या पद्धतीने बीजेपीने सगळ्या त्या नक्षलाइट्स बरोबर आणि तिकडच्या बंडखोरांबरोबर जे साठलोटं करून निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलं, ते काय होतं? आणि उगाच काँग्रेसवर आरोप करायचे की ज्या काँग्रेसने या देशासाठी बलिदानं दिली, ज्या काँग्रेसचे नेते मारले गेले, आणि त्यांच्याबद्दल ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळी तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण बोलायचं म्हणून काय बोलतोय आणि कशासाठी बोलतोय. छत्तीसगडमध्ये जो पराभव झाला, त्या पराभवाला काय आम्ही नक्षलाइट्स बरोबर गेलो म्हणून पराभव झाला, की सरकारची धोरणं चुकत होती ती सगळ्यांच्या लक्षात आली म्हणून या तिन्ही राज्यामध्ये पराभव झाला. आणि राहिला प्रश्न, आता दीक्षित साहेब जे म्हणत होते की त्यांना डिक्टोरियलशिप आणायची आहे, तर त्याच्यासाठी नक्षलाइट्सने आता जास्त काही करायची गरज नाही. ऑलरेडी 14 पासून डिक्टोरियलशिप आपल्या देशामध्ये मोदींच्या रूपाने ऑलरेडी आलेली आहे. तो एक वेगळा आणि चर्चेचा मुद्दा आहे राजू वाघमारे. आणि आपण असं म्हणता आहात की नक्षलवादाच्या विरोधात लढाई करत असताना किंवा देशात लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसनी बलिदान दिलं, त्याचप्रमाणे इतरही पक्षांच्या विविध नेतृत्वांनी बलिदान दिलेलं आहे. आणि माझ्याकडे आता चर्चेचा वेळ उरलेला नाहीये या भागामध्ये, कारण एक जाहिरातीची विश्रांती घ्यायची आहे. आपण जेव्हा परतू तेव्हा रोखोकच्या पुढच्या भागात अर्बन नक्षलिझम अर्थात शहरी नक्षलवादावर तर चर्चा होईलच, पण त्याचबरोबर या संपूर्ण परिस्थितीत यंत्रणेचं आव्हान हे देशासमोर केवढं मोठं आहे याचीही चर्चा आपण करणार आहोत. तेव्हा रोखोकचा पुढचा भाग चुकू नका. नमस्कार. रोखोकच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय नक्षलवाद्यांचं लोकशाहीला आव्हान या विषयावर. आपल्यासोबत मान्यवर आहेत डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस, मधु चव्हाण, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत उदय नारकर, नेते CPIM, प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक. आता चर्चा ही लोकशाहीला आव्हान देण्यासाठी नक्षलवाद हा शहरात आला आणि तो शहरी नक्षलवाद या स्वरूपात पसरतो आहे का या संदर्भातली. पहिल्यांदा प्रतिक्रिया देतील प्रवीण दीक्षित. आपल्याला कल्पना आहे की नक्षल लोकांना जेव्हा लक्षात आलं की आपण केवळ जंगलामध्ये राहून काही काम होणार नाही, तेव्हा तो वाढवण्यासाठी काय करायचं असं त्यांचा बराच खलबत झालं. आणि त्या खलबतानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला शहराच्या माध्यमातून जे नवीन रिक्रूट मुख्य मिळवण्याचे आहेत, नवीन रिसोर्सेस मिळवायचे आहेत, त्याला फंड्स मिळवायचे आहेत, आणि ह्याच्यासाठी म्हणून या नवीन तरुण मुलांचा आपण कसा वापर करावा, त्यांच्यात कसं आपण पेनिट्रेशन वाढवावं, ह्या दृष्टीने संपूर्ण विचार करून त्यांनी 2007मध्ये एक डॉक्युमेंट तयार केलं. आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणची विद्यापीठं निवडली. मग त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखं विद्यापीठ असेल किंवा मुंबईतलं काही विद्यापीठं असतील, ह्या ठिकाणी त्यांनी निवड करून तिथल्या काही तरुण मुलांची निवड केली. आणि त्या तरुण मुलांना जे त्यातल्या त्यात त्यांना जास्ती होतकरू वाटतील त्यांना गडचिरोली किंवा बस्तरसारख्या ठिकाणी पाठवायचं आणि त्यांच्याकडून अजून त्यांना नेतृत्व मिळवून द्यायचं, ह्या सर्व उद्देशांनी ही चाललेली अर्बन नक्सलाइटची मूव्हमेंट आहे. पण हे घडत असताना तेव्हाची सरकारं काय करत होती? नाही, त्या सरकारांच्या जेव्हा जेव्हा जसं जसं हे लक्षात येत होतं तसं तसं त्याच्यावरती थोडीफार कारवाई होत होती, होत नव्हती असं नाही, परंतु ती ज्या प्रकारे अजून कठोरपणे कारवाई व्हायला पाहिजे तशी कारवाई झालेली नव्हती. अगदी आपण याचं उत्तर पटकन राजू वाघमारेंकडून आधी घेणार आहोत आणि मग उदय नारकर मी आपल्याला संधी देतो. राजू वाघमारे, 2007च्या सुमारास शहरी नक्षलवादाची रचना अस्तित्वात येऊन कार्यान्वित झाली अशी माहिती प्रवीण दीक्षित यांनी दिली. तुम्ही केलेली कारवाई सांगा जी शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी होती. त्यावेळेच्या पोलीस खात्याने आणि सरकारने याबाबत जी पावलं उचलायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती पावलं उचललेली आहेत. आता शहरी नक्षलवाद ही जी टर्म आहे, ही टर्म जास्त करून 2014 नंतर मोदींच्या आणि बीजेपीच्या काळात ही टर्म जरा जास्त वापरल्या गेली. आणि त्या शब्दाचे आधार घेऊन जे कोण सरकारच्या आणि मोदींच्या विरोधात बोलतात, जे कोण सरकारच्या पॉलिसीच्या विरोधात बोलतात, त्यांची तोंड कशी गप्प करता येतील याकडे काही जणांचा, सगळ्यांचाच नाही पण त्यातील काही जणांचा समावेश
त्याच्या अंडर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अगदी आपण याचा खुलासा पटकन घेऊ. प्रवीण दीक्षित, असं घडलं का? हे पूर्णपणे चुकीचं आहे. मोदींचा आणखीन शहरी नक्षलवाद त्यांच्यानंतर वाढलाय वगैरे म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला आठवत असेल RR पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा यातल्या अनेक लोकांना अटक झालेली होती. जसे त्यांच्या अनेकांची नावं आम्ही की ज्यांना केलेली ना ह्यावेळेला आता. परत अटक मी झालेली आहे. सांगितलं ना त्याच्यावर कारवाई झाली होती. आम्ही सांगितलं त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यावेळेला सुद्धा जी कारवाई झाली होती त्यावेळेला ते शहरी नक्षलवाद करत होते म्हणूनच झाली कारवाई झाली हे काँग्रेस पक्षाकडून पण सांगितलं जात आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 2014 नंतर अर्बन नक्षलिझम हा शब्द मोदी विरोधकांना लेबल करण्यात आला. त्यात मी अजून एक एवढीच गोष्ट सांगू इच्छितो. परंतु ज्या वेळेला RR पाटील गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती त्यावेळेला देखील त्यांच्यावरती जो दबाव येत होता तो दबाव देखील त्यांच्याच सहकार्यांकडून येत होता की त्यांना सोडून द्या म्हणून. अगदी. आणि तुम्ही तर तेव्हा सेवेत होतात, तुम्ही ते फार जवळून पाहिलं असेल. उदय नारकर, मला माहिती आहे की आपल्याकडे बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. मात्र एक संधी आपण या निमित्तानं आत्ता मधू चव्हाण यांना देतोय. मधू भाऊ, 2014 नंतर मोदी विरोधक अर्बन नक्षल या नावाखाली नाडले जातात अशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे काँग्रेसकडून. पहिली माझी विनंती आहे की चर्चेमध्ये सहभागी होताना राजू वाघमारेंना सांगा, त्यांचं बोलणं सगळे शांतपणे ऐकतात, मध्ये दुसऱ्यामध्ये बोलू नकात ना. आपले एक त्या ठिकाणी प्रगल्भता ठेवा. मुळामध्ये याच्यातच काँग्रेसची आता प्रवृत्ती दिसलेली आहे. गेल्या 4 वर्षात शहरी नक्षलवादावर आरोप असलेल्या सगळ्या लोकांना पकडून हायकोर्टात जामीन त्यांचे नाकारले गेले, त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं, सुप्रीम कोर्टाचे जागे गेले. त्यातला एकही माणूस असा दाखवा की काँग्रेसच्या बीजेपीच्या विरोधात तो बोलला किंवा तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता आणि म्हणून त्याला शहरी नक्षलवादी ठरवून त्याला त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं गेलेलं आहे. पण याचा अर्थ मधू चव्हाण असा घ्यायचा का की ज्यांच्यावर शहरी नक्षलवादी म्हणून कारवाई झाली ते मोदी विरोध करण्याच्या आधीपासूनही इतर काही गोष्टी करत होते? होय होय, अतिशय. मी एकच वाक्य बोलतो, आपला अधिक वेळ घेत नाही, कारण चर्चा आता दुसरीकडेच मोदींकडे जाईल. मूळ विषय राहील बाजूला. की या ठिकाणी मी सभागृहात होतो त्यावेळेला RR पाटीलनी ऍक्शन घेतली त्यावेळेला प्रोसिडिंग काढून वाचा. शहरी नक्षलवाद आता फोपावलाय असं RR पाटलांचं विधान परिषदेमध्ये उत्तर होतं. त्याच्यावर गदारोळ माजला. त्या ठिकाणी मी 2च गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. माननीय शरद पवार साहेबांपासून मी जबाबदारीने बोलतोय, काँग्रेसच्या अनेक नेत्यांपर्यंत या देशाचे 2 तुकडे करणार. या देशामध्ये त्या ठिकाणी आम्हाला लोकशाही मान्य नाही. आणि जे प्रोफेसरचा झूल पांघरून वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये तरुणांची डोकी भडकवतात, शहरातले बंदूक हातात घेतलेले नक्षलवादी आपल्या लक्षात तरी येतात, पण हे त्यांच्यापेक्षा भयानक आहेत नक्षलवादी. अगदी. उदय नारकर, आपण बोलावं आता, आपली भूमिका. आपण जो एक प्रश्न विचारला होता की सरकार काय करत होतं ज्या वेळेला हे तथाकथित नक्षलवादी शहरामध्ये कारवाया करत होते, असं तुमचं म्हणणं. सरकार काय करत होतं? सरकार त्यावेळेला कन्हैया कुमार सारख्या विद्यार्थी नेत्याच्या बेकायदेशीररित्या मुसक्या बांधायचं काम करत होतं. त्याच्यावरती काळे कोट घातलेले वकिलांच्या झुंडी त्याच्यावरती सोडत होतं. ऐका, कन्हैया कुमारनी कोणत्या प्रकारच्या देशविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याच्या खोट्या पसरवल्या गेल्या आणि अशा पद्धतीनं हे कुणीतरी नक्षलवादी असल्याची बुजगावणी हे लोक करतात आणि स्वतःच्या कारवाया. मला सांगा, आतापर्यंत मला तुम्ही रायटिस्ट वाचत होतात, पण तुम्ही नक्षलवादाला पुरस्कृत करणारे नेते आहात त्या ठिकाणी कम्युनिस्टांमधले. यांच्या मुख्यमंत्री नक्षलवादाला पुरस्कार करणारे, पांढरे कपडे घातलेले, पांढरे विचार दाखवणारे छुपे नक्षलवादी की या खुन्यांना पाठीशी घालणारी ही जी यंत्रणा आहे हे शासन आहे. अहो, याला 2 फरार. मग असं कसं असू शकतं? उदय नारकर, 1 मिनिट. आता मला सांगा, तुमचं म्हणणं असं आहे की 2014च्या नंतरचं सरकार पण यांना मदत करतं, 2014च्या आधीचं सरकार पण मदत करतं. दोन्ही सरकार शहरी नक्षलवादाला मदत करतात, असं कसं विधान असू शकतं? ते सरकार काय करत होतं तर जे मोदी सरकारच्या विरोधामध्ये जे बोलतात त्यांची कुलंगडी बाहेर काढतात
त्यांच्यावर म्हणजे 2014च्या आधीची सरकार तशी नव्हती का? त्यांना नक्षलवादी म्हणायचं. 2014च्या आधीची सरकार तशी होती की नाही? 2014च्या आधीचा जर हिशोब काढायचा असेल, ज्या तुकड्यांची भाषा, ज्या तुकड्या, ऐका जरा दीक्षित साहेब, ज्या तुकड्यांची भाषा, देशांचे तुकडे करायची भाषा करतात. माझा मधू चव्हाणना माझा सवाल आहे, एक मिनिट, 2014च्या आधीच्या बद्दलचं बोला. 2014च्या आधीची परिस्थिती काय होती? भाजपनं तिथल्या कोणत्या संघटनेशी, कोणत्या फुटीर संघटनेशी, देशातून फुटून निघायचे म्हणणाऱ्या संघटनेशी त्यांनी तिथे आघाडी करून तिथे हिंसाचार माजून निवडणुका जिंकल्या, त्याचं उत्तर मधू चव्हाण यांनी द्यावं. ठीक आहे, आपण घेऊ त्याच्यावर. प्रवीण दीक्षित यांना आपण संधी देतोय. उदय नारकर केले, त्यांच्याशी आघाड्या करून यांनी केलेले. ठीक आहे, उदय नारकर राजकीय विषय आहे, पण याच्या संदर्भातला काही तपशील प्रशासनिक पातळीवर आपण घेतोय. माझं म्हणणं प्रवीण दीक्षित यांना आपण संधी देऊ. प्रवीण दीक्षित, मला एकच मिनिट, प्रश्न फक्त माझा पूर्ण करू द्या. प्रश्न असा आहे, 2014च्या आधीची सरकार आणि 2014च्या नंतरचं सरकार यामध्ये काही मानसिक दृष्ट्या बदल घडलाय का? आणि जर समजा दोन्ही सरकार यांच्या लेखी, अर्थात उदय नारकरांच्या लेखी सारखीच असतील, तर मग नक्की इतकं चिडण्याचं काय कारण आहे? मी त्यांचं म्हणणं आहे 2000 नंतरचं सरकार जास्त वाईट आहे. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की 2014 पूर्वी ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याला 2014 नंतर आलेल्या सरकारला जबाबदार धरणं हे पूर्णपणे हास्यास्पद आहे. जो काही तपास होता की ज्या काही घटना घडलेल्या होत्या ह्या 2014 पूर्वीच आहेत, त्याच्याबद्दल मोदी किंवा त्यांच्या सरकारला जबाबदार राहायचा प्रश्नच नाही आहे. आता जी काही आपण म्हणताय की मानसिकता फरक आहे का, तर मानसिकतेमध्ये नक्की फरक आहे. आता 2014 नंतर ह्या ज्या काही घटना घडत होत्या त्याच्यावरती केलेल्या कठोर कारवायांमुळे आपण बघतोय की कुठेही दहशतवाद किंवा कुठेही बॉम्बस्फोट झालेले नाही आहेत, एक काश्मीर सोडला तर. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय मी म्हणेन की ह्या सध्याच्या सरकारला द्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये हे म्हणण्यात काही बिलकुल चुकीचं नाही आहे. अगदी राजू वाघमारे यांना मुद्दा पटत नाहीये. राजू वाघमारे, आपण बोला. नाही, कसं आहे माहितीये का की दीक्षित साहेब स्वतः त्या सेवेमध्ये होते. मग ते तुम्ही सेवेमध्ये असताना तुम्ही सेवा करत नव्हते की दुसरी कामं करत होते? दीक्षित साहेब, तुम्ही ज्यावेळी असं म्हणताय की मागच्या सरकारनी जर कारवाया केल्या नसत्या तर नक्षलवाद त्या पद्धतीने फोपावला असता. आमच्या सरकारने कारवाया केल्या, कशा नाही केल्या? आज बीजेपीच्या काळामध्ये मी मगाशीच सांगितलं की मोदींच्या विरोधात नारकर बोलले. मधू चव्हाण साहेबांनी मोदींना, त्या नारकरांना डायरेक्ट छुपे नक्षलवादी जाहीर करून टाकलं. पण वाघमारे, एक मिनिट, वाघमारे आपण प्रवीण दीक्षित यांच्या निष्ठेवर शंका घेता आहात. प्रवीण दीक्षित ज्या वेळेला सेवेत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निश्चित काम केलं असावं. त्यांनी त्यावेळच्या सरकारचं काम करण्याची पद्धतीचं निरीक्षण केलेलं आहे. ऐका, मी का निष्ठेवर शंका घेऊ? कारण ते स्वतः सेवेत असताना ते स्वतः सांगतायत की त्या सरकारने त्यावेळी काम नाही केलं. मग तुम्ही होता, तुम्ही का नाही काम केलं? अहो, सरकार काम करायला देतात का पोलिसांना? हा एक वेगळा विषय आहे चर्चेचा. पोलीस बऱ्याचदा आपापले अहवाल देत असतात. राजू वाघमारेंना मी सांगू इच्छितो की ज्या पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडलेलं होतं, अशा अनेक पकडलेल्या दहशतवाद्यांना आर पाटलांचे सहकारी त्यांना सोडायला लावत होते, हे त्यांना माहिती नसेल. राजू वाघमारे, एक मिनिट. 7 वर्षाच्या शिक्षा झाल्या. राजू वाघमारे, एक मिनिट फक्त थांबा. राजू वाघमारे, एक मिनिट फक्त थांबा. प्रवीण दीक्षितांनी त्यावेळेचं सरकार कसं चालत होतं याचा एक नमुना सादर केलाय. कदाचित तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला नसेल. माझी विनंती आहे की एकदा परत त्यांनी सांगावं, मग आपण बोलू. मी परत सांगतो, ज्या वेळेला आर पाटील गृहमंत्री होते त्यावेळेला पकडलेल्या अनेक दहशतवाद्यांना, अनेक नक्षल्यांना, अनेक अर्बन नक्सलाइट्सना सोडण्यासाठी म्हणून त्यांचे सहकारी त्यांच्यावरती दबाव टाकत होते. हे आपल्याला माहिती आहे, परंतु माहिती नसेल तर मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो. दबाव टाकू द्या, पोलिसांना त्यांचं काम करून दिलं जात नव्हतं हे स्पष्ट आहे. आम्ही सोडलं का त्यांना? आम्ही त्यांना शिक्षा केल्या. तुम्ही आता सेवेतून आल्यावर तुम्ही सांगणार की त्यावेळेच्या सरकारनी मानसिकता वेगळी होती. आमच्या काळामध्ये आम्ही पकडले, त्यांना शिक्षा झाल्या, त्यांना तुरुंगात टाकलं. हे काम आमच्या सरकारने केलं. राजू वाघमारे, मी माझ्याकडचा एक तपशील देतो, आपण त्याच्यावर चर्चा करू. तुमचा आक्षेप प्रवीण दीक्षितांच्या भूमिकेवर असू शकतो. एक तपशील फक्त तुमच्या समोर ठेवतो. खैरलांजीचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं जनक्षोभ ठिकठिकाणी उफाळत होता, त्या संदर्भात आर पाटलांनी माझ्या डोळ्यादेखत केलेलं वक्तव्य मला माहिती आहे. मी ते याच कानांनी ऐकलेलं आहे
की खैरलांजी नंतरच्या जनक्षोभा मागे नक्षलवादी आहेत, त्यांना ते विधान मागे घ्यायला लागलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात दबाव सरकारमधूनच निर्माण झाला होता. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही पण मला कळत नाही की त्यांनी जे विधान केलं, आपण इथे मुद्दा काय करतोय की त्यावेळेचं सरकार नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करत होतं की नव्हतं. त्याचं उत्तर आहे हो, करत होतं. कारण त्यावेळच्या सरकारने नक्षलवाद्यांना तुरुंगात टाकलं, 7-7 वर्षाच्या सजा केल्या, त्यांच्या पाठीमागे लागले, ग्रीन हंट चालू केलं. आताच्या सरकारचे तुम्ही जे गोडवे गाण्याचा इनडायरेक्टली प्रयत्न इकडे होतोय, त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे की किती जणांना पकडलं आपण. अगदी बरं झालं मी हा कागद घेऊनच बसलेलो आहे. त्यामुळे तुमच्या गोष्टींना उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे जो सरकारी दस्तावेज आहे, किमान मी तेवढी माहिती तुम्हाला देतो. तुम्हाला ती पटेल आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा असा मी कोणताही दबाव आणणार नाही. मला माहिती देऊ द्या फक्त. डेफिनेटली मला माहिती देऊ द्या. माझ्याकडचा तपशील असं सांगतो, 2011, 12, 13, 13, 14, 14, 15 या काळामध्ये दरवर्षी 575 कोटी रुपये नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी दिली जात होते. 14, 15, 15, 16, 16, 17 या दरम्यान ही रक्कम 675 कोटी रुपयापर्यंत वाढली. इतकंच नाही तर छत्तीसगडमध्ये 20,000 अतिरिक्त पोलीस बल तैनात झालं. याच्याच पलीकडे जाऊन 70,000 पोलीस बल जिथे तैनात होतं त्यातले 3,000 जास्त सुशिक्षित म्हणजे ज्याला अधिक प्रशिक्षित अशा स्वरूपाचे पोलीस तैनात झाले. हा तपशील आहे. आणि या दरम्यान एक आणखीन तपशील माझ्या समोर आहे, तोही मी सांगतो. राजू वाघमारे 1 मिनिट ऐकून घ्या. हा तपशील आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा असा मी दबाव आणणार नाही. एक महत्वाचा तपशील, 30 नक्षलवादी हे 2014 पूर्वी दरवर्षी मारले जात होते. हा आकडा 135 नक्षलवादी इतका झाला 2016 पर्यंत. आकडेवारी मी समोर ठेवली. तुम्ही जे म्हणायचे ते म्हणू शकता. मात्र आता आपल्याला न्याय चर्चेत ठेवण्यासाठी राजू वाघमारे 1च मिनिट मला अगदी उदय नारकरांनाही बोलायचंय आणि दुसरा मुद्दा आपल्याला आपण मधू चव्हाणांनाही बोलू देऊयात. राजू वाघमारे, माझी विनंती आहे की आपण त्यांचं म्हणणं ऐका. 30 सेकंदमध्ये मी बोलू की नारकर बोलतात? नाही मधू चव्हाण आपण बोला. मी राजू वाघमारेंना पुन्हा संधी देणार आहे. राजू वाघमारे, कृपया आपण मधू चव्हाणांचं म्हणणं ऐका. मधू चव्हाण 30 सेकंदात आपली कृपया भूमिका मांडा. मुळामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी असा प्रयत्न न करता नारकर साहेब आपल्याला चिडायचं कारण नाही. कन्हैयाला आपण त्या ठिकाणी जे जे आरोप ठेवलेले आहेत ते आरोप माझ्यावरचं आरोपपत्र मागे घ्या अशा तऱ्हेचं पिटिशन केल्यानंतर ना हायकोर्टाने मागे घ्यायला परवानगी दिली, ना सुप्रीम कोर्टाने मागे घ्यायला परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्यावर आरोप केले नाहीत. आणि राजू वाघमारे, आपल्याला एक आठवण करून देऊ इच्छितो. मी सभागृहात 6 वर्ष होतो. मान्य RR पाटील होते त्यावेळेला. प्रत्येक वेळेला सभागृहामध्ये काँग्रेसचा एक आमदार उठायचा आणि हे गृहमंत्र्यांचं मत हे व्यक्तिगत आहे असं म्हणायचे. आणि एक आठवण घेतो आणि माझं बोलणं संपवतो. मधू चव्हाण आपण या निमित्तानं त्याचं नाव सांगू शकणार आहात का? तुम्ही नाव सांगितलं तर राजू वाघमारेंना उत्तर देणं पण सोपं होईल. कोण होता तो आमदार? एकदा या निमित्तानं महाराष्ट्राला पण कळू द्या. त्यांचं नाव आव्हाड. अगदी हे नाव सांगितलं ना तुम्हाला. मी सभागृहात होतो. ऐकून घ्या. नंबर 2, दुसरी गोष्ट, वाघमारे साहेब एक आठवण करतो आणि बोलणं संपवतो. तुम्ही कसे हिंसाचाराच्या मागे राहता. रिव्हेलो कमिशनर होते त्यावेळेला आणि दरबारा सिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि जैल सिंग गृहमंत्री होते. पनवेलला भिंद्रनवाल्यांना पकडल्यानंतर दिल्लीतून आदेश आला की भिंद्रनवाल्यांना सोडा म्हणून. कारण दिल्लीच्या एका निवडणुकीमध्ये गुरुद्वाराच्या काँग्रेसला मदत करत होते भिंद्रनवाला ग्रुप. आणि तो भिंद्रनवाला सुटल्यानंतर त्याने आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा बळी घेतला. सत्तेच्या राजकारणामध्ये तुम्ही कोणाकोणाला पाठिंबा दिला हे सांगायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा वेळेच्या मर्यादेपोटी मी आपल्याला थांबवतोय. राजू वाघमारेंचं पटकन उत्तर घेऊ आणि मग उदय नारकरांना संधी द्यायची. उदयराव, तुमचे बरेच मुद्दे कदाचित असतील. एक संधी आपण पटकन देणार आहोत राजू वाघमारे यांना. राजू वाघमारे, 1 मिनिटाचा वेळ आहे. कसं आहे माहितीये का की या देशामध्ये ज्यावेळी नक्षलाइट्स हा प्रकार चालू आहे या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक सरकार त्याच्या विरोधात लढलेलं आहे. आम्ही लढलोय.
आणि आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच हिमतीने आणि त्याच रक्त सांडवून लढलोय. त्याच्यामुळे दाखवण्याचा प्रयत्न जर वेगळा होत असेल आणि तुम्ही जी भाषा वापरली की फंड वाढला, अहो साहेब, फंड हा दरवर्षी वाढतच असतो, तो तुम्हाला वाढवून द्यावाच लागतो. आमच्या वेळी आम्ही ग्रीन हंट चालू केली तेव्हा 1,20,000 सैनिक त्यावेळी तैनात नवीन फोर्स तयार केली. त्याचं कौतुक का नाही? मग फक्त 20,000? त्याचं कौतुक मी सुरुवातीला केलं राजू वाघमारे. माझ्या पहिल्याच प्रस्तावनेत मी तुम्हाला त्या ग्रीन हंट योजनेसाठी 100 पैकी 100 मार्क दिले. मुद्दा ग्रीन हंट सुरू करण्याबद्दलच्या कौतुकाचा नाहीये, मुद्दा आहे ती योजना पुढे कशी रखडेल यासाठी जे प्रयत्न झाले ते चिंतेचे होते. आता उदय नारकर, मी आता फक्त 3 मुद्दे मांडणार आहे. यामध्ये एक तर असं की फक्त वेळेची मर्यादा पाळा एवढी विनंती आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं नक्षलवादाचे जेवढे हल्ले झेललेले आहेत, इतके हल्ले दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षानं आजवर झेललेले नाहीत. आमचे 1200 बिनीचे कार्यकर्ते हे बंगालमध्ये त्यावेळेला ठार मारण्यात आलेले आहेत. हे रेकॉर्ड आहे, हे आपण तपासून पहा. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि माओवादी यांच्यामध्ये जाणून बुजून गल्लत करण्याचे जे सर्वांचे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न आपण ओळखून घेतले पाहिजेत. नंबर 1. नंबर 2, मधू चव्हाण, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा की कन्हैया कुमारनं या देशाचे तुकडे पडण्याच्या घोषणा देण्याच्या चित्रफिती ज्या जाहीर झाल्या, त्या चित्रफिती खोट्या निघाल्या की नाही, त्या आपण का सिद्ध करू शकला नाहीत, याचं मला उत्तर द्या. आणि तिसरं मला उत्तर पाहिजे, आपण जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि त्यांना विचारा की डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुन्यांना आपण गृहमंत्री आहात, केव्हा पकडणार आहात, हे आम्हाला तुमच्याकडे उत्तर. अगदी नारकरांच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मधू चव्हाण आपण 30-30 सेकंदात द्यावीत. वेळेची मर्यादा आहे, माझ्याकडे फक्त 2 मिनिटं उरलेली आहेत. मी एक थोडंसं याच्यात एवढंच बोलू इच्छितो. मला असं वाटतं जे विधान आता त्यांनी केलं की देशाचे तुकडे तुकडे करून ती त्या ठिकाणी क्लिप असलेली खोटी आहे, ही आता कोर्टामध्ये खरी आहे की खोटी आहे हे अजून पूर्णतः सिद्ध झालेलं नाही. नंबर 1. आणि दाभोळकर आणि या सगळ्या मंडळीला ऐकून घ्या माझं. अहो तुम्ही वाटेल ते खोटं रेटून खोटं बोलत नाही झालंय. तुम्ही कशाला तुमच्यासारख्या माणसाने, नारकर माझा ऐका, तुमच्यासारख्या संयमी माणसाने अशा तऱ्हेचं मी तुमच्यावर आरोप करणार नाही. ठीक आहे मधू चव्हाण, दुसरा प्रश्न, त्यांचा दुसरा प्रश्न होता त्यावर बोला. वेळेची मर्यादा आहे मधू चव्हाण. दुसरा प्रश्न असा की या दाभोळकर वगैरे जी त्या ठिकाणी दुर्दैवी हत्या झाली या सगळ्यांची, त्या ठिकाणी त्यांची पूर्णतः पोलीस आपली सर्व शक्ती पणाला लावून सीबीआय त्या यंत्रणा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. दुर्दैवाने हा कट असा शिजला गेला. आता प्रवीण दीक्षित यांना बोलायला देणार होता. संस्थेचं नाव आलेलं आहे पोलीस खात्यासमोर सनातन संस्थेवरती नोंद झालेली आहे. त्यांना संरक्षण द्यायचं. उदय नारकर, आता आपण इतरांना बोलू देऊ. लोकशाहीत इतरांना बोलू द्या. मगाशी सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रमाणे नक्षलवाद जसा डावीकडून आहे तसा तो उजवीकडून. ठीक आहे, आपण प्रवीण दीक्षितांना ऐकणार आहोत. उदय नारकर, प्रवीण दीक्षितांना ऐकणार आहोत आपण. प्रवीण दीक्षित, वेळेची मर्यादा आहे, प्लीज. नागरिकांच्या माहितीसाठी आणि सगळ्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा सांगू इच्छितो की दाभोळकर खटल्याचा खून खटल्याचा तपास हा सीबीआयकडे आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांचा इथला काहीही संबंध आता राहिलेला नाहीये. जे पूर्ण नाही, तुम्ही जसं सीपीआय आणि सीपीएम असं नाही, सीपीएम आणि सीपीएमएल मध्ये जो फरक आहे तो तुम्ही समजून घेता असं सांगता. त्याप्रमाणे सीबीआयचा विषय आहे, तो महाराष्ट्राचे गृहमंत्री कसे जाणार आहेत त्याच्यामध्ये? त्यांचा पक्ष आहे ना, मधू चव्हाण दोन्हीकडे पक्षाचा प्रश्न कुठे असतो? सीबीआय यंत्रणा आहे ती. मोदीचं नाव घेऊ नका म्हणणार तुम्ही परत आम्हाला. दुसरं मी आणखीन एक सांगू इच्छितो की निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय पक्ष आहेत, त्याच्यामध्ये सीपीएम पण त्याच्यात इन्क्लुडेड आहेत, आणखी इतरही अनेक राजकीय पक्ष आहेत. यांनी ह्याच नक्षल्यांचा पाठिंबा घेतलेला आहे आणि ते स्वतः सत्तेवरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं आणि ते प्रशासनात येतात त्यावेळेला त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणाचा? तेव्हा हे सगळं म्हणजे कोणाचा सांगा. नाही, अशी कोण? माओवाद्यांचा मार्क्सवादी पक्षानं कुठे पाठिंबा घेतलेला आहे? आपण पोलीस खात्यातले अधिकारी आहात, आपण एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे कृपा करून बोलू नका. मला माहितीये सनदी अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं मिळायला लागलेली आहेत. ते अजून कुठे गेलेलं नाहीये. ते अजून कुठे गेलेलं नाही. त्यांनी काही तसे अर्ज केल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये. बघा, आपण जर सगळ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आपण जर निर्माण झालेले असू
असू सर्व तर आपण राजकीय राजकीय पक्षांनी- सत्ते आपण ऐका. एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे कसं बोलू शकतात? सर्व राजकीय त्यांनी पक्षांनी त्यांचा लोकशाही निरीक्षणाचा विरुद्ध- अधिकार बाळगावा का नाही बाळगावा उदय नारकर? तो आहे, तो मग आहे. त्यांनी तो निरीक्षणाच्या अधिकारातून व्यक्त केला आपलं नाही, मत. परंतु ते म्हणतायत की माओवाद्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा घेतलाय. हे विधान त्यांनी कुठल्या गुप्तहेर खात्याने त्यांना विधान करायला सांगितलेलं आहे, ठीक तो आहे. आधार दिलेला आहे. आपल्याकडे वेळेची त्यांनी- मर्यादा आहे. दीक्षित नाही, साहेब, नाही, तुम्ही आपलं म्हणणं वेळ मांडा. संपण्यापूर्वी त्यांनी ते विधान आपण- मागं घेतलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. मी बिलकुल मागे घेणार नाही. ठीक आहे, हे पुढच्या- अनेक पुढच्या वेळेला ठिकाणच्या ती चर्चा करा. निवडणुकांमध्ये पुढच्या वेळेला ती चर्चा करा, तीच चर्चा करा. ठीक आहे, मार्क्सवादी हरकत नाही, कम्युनिस्ट हरकत पक्षाने नाही. माओवाद्याचा वेळेची पाठिंबा मर्यादा घेतलेला आहे. ही प्रवीण चर्चा दीक्षितांचं करताना म्हणणं बोला, असं आहे मला की ते बोला. आत्ताच्या घडीला ते विधान मागे घेणार नाहीयेत, ते पुढच्या वेळेला त्याला या बोला, चर्चेत नक्की त्याला येतील. बोला, त्या अगदी विषयावरती विषय चर्चा ठेवा. निश्चित करू आपण. मात्र आत्ताच्या घडीला नक्षलवाद्यांचं लोकशाहीला दिलेलं आव्हान या विषयाची चर्चा करण्याच्या निमित्तानं लोकशाहीमध्ये आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन आपल्याला करता येणार नाही. मतदारांना मतदानापासून वंचित रोखण्याचा आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो यंत्रणांनी रोखायला हवा. मतदान खुल्या वातावरणात आणि शांततेत पार पडायला हवं. नक्षलवाद्यांनी जरी मतदानावर बहिष्कार घाला असं आवाहन केलं असलं तरी मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडून त्यांना चोख उत्तर देतील अशी अपेक्षा करूयात. आणि जाता जाता आमची वेबसाईट 24तास.com या वेबसाईटवर आम्ही याच संदर्भात जो प्रश्न विचारला आणि नेटिझन्सनी काय उत्तरं दिली ते पण पाहणार आहोत. स्क्रीनवर प्रश्न येतोय तो पहा. माओवादी भारताच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत आहेत का? हा प्रश्न आम्ही विचारला. 77% लोक म्हणतात होय, माओवादी भारताच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत आहेत. तर आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. आपण पहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.